नमस्कार, मी अभिजित करंडे। आज 25 जून आणि अर्थात 25 जून हा दिवस आला की राजकीय आरोप प्रत्यारोपांची राळ दरवर्षी उडते आणि त्याचं कारण आहे की आजच्या दिवशी इंदिरा गांधींनी पंतप्रधान असताना आणीबाणी घोषित केली होती। आता आणीबाणी ज्यावेळेला घोषित झाली होती त्यावेळेला सर्वसाधारणपणे जनतेच्या नेत्यांच्या अधिकारांवरती गदा आलेली होती, अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला आणि म्हणून आणीबाणीचा उल्लेख करताना एक काळा अध्याय असा उल्लेख विरोधकांकडून कायम केला जातो। आणि दुसऱ्या बाजूला त्याचं समर्थन करताना बरेचसे मुद्दे जे आहेत ते सुद्धा पुढे आणले जातात। पण नेमकी आणीबाणी का लागली, नेमकी आणीबाणी लागण्यामागची कारणं काय होती आणि दुसरा मुद्दा महत्त्वाचा की आणीबाणी काळा अध्याय आहे की अनुशासन पर्व आहे की आणखी काही, हे सुद्धा एकदा त्याच्याबद्दल चर्चा घडते। दरवर्षी चर्चा घडते तरी सुद्धा हा मुद्दा मला महत्त्वाचा वाटतो आणि म्हणून या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ संपादक, ज्येष्ठ पत्रकार, माजी खासदार काँग्रेसचे कुमार केतकर सर। केतकर सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे। सुरुवातीला तर हे बॅकग्राऊंड, आता जरी दरवर्षी चर्चा होत असली तरी जी नवीन पिढी आहे, अगदीच 15, 17, 18 वर्षांची मुलं, त्यांना आणीबाणीबद्दल फार कमी माहिती आहे। तर आणीबाणी म्हणजे नेमकं काय झालं होतं 25 जून 75ला आणि कशामुळे आणीबाणी लागली? मला वाटतं की याच्याबद्दल थोडीशी पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे। पार्श्वभूमी अशी आहे की अनेक लोकांना वाटतं इंदिरा गांधींनी स्वतःची सत्ता टिकवायला आणीबाणी जाहीर केली आणि मग त्याच्या परिणामीच विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक केली, पत्रकारांना अटक केली किंवा पत्रकारांवरती बंदी आणली, मोर्चा संघटनांवरती बंदी आणली आणि हे सगळं तिने स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी केलं। तर स्वतःची सत्ता जर टिकवायची तिला असती तर ती 1966 साली पंतप्रधान झाली आहे। 1967च्या निवडणुकीत काँग्रेसचा बऱ्यापैकी पराभव झाला आहे। जवळजवळ 8 राज्यातनं काँग्रेस उखडली गेली 67 साली। आता 67 ते 71 या 4 वर्षाच्या काळामध्ये इंदिरा गांधींनी त्या पराभवाला उत्तर देण्यासाठी म्हणून जे संघटनात्मक आणि राजकीय काम केलं, ज्याच्या परिणामी बँक राष्ट्रीयकरण झालं, राजराजेंचे लंके रद्द झाले, जमीन सुधारणा झाल्या, असे निरनिराळे जे उपक्रम 67 ते 71 केले, त्यामुळे इंदिरा गांधींची लोकप्रियता वाढत गेली आणि 67चा पराभव पुसला जाऊ लागला। या पार्श्वभूमीवरती इंदिरा गांधींचा पक्ष फुटला 1969 साली आणि एक त्यातनं वेगळा पक्ष तयार झाला ज्याचं नाव पत्रकारांनी सिंडिकेट काँग्रेस असं दिलं। आता सिंडिकेट काँग्रेस स्वतंत्र पक्ष होता, हल्ली कोणाला माहितीच नाहीये। जनसंघ आणि समाजवादी हे 4 जण एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं तर इंदिरा गांधींना आपण हरवू शकू, कारण त्यांचा पक्ष फुटलेला आहे आणि 1971 मध्ये बडी आघाडी झाली। 71चा रेफरन्स घेतल्याशिवाय तुम्ही आणीबाणीचा विचार करू शकत नाही, कारण 71ला ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये या बड्या आघाडीचा पूर्ण धुव्वा उडाला। पूर्ण म्हणजे त्यांना असं वाटलं होतं, त्यावेळेचे सगळ्या वर्तमानपत्रात, मी आता पत्रकारच होतो त्यावेळेला, मी पत्रकारच आहे, तर त्यामुळे मी कव्हर केले 71ची निवडणूक। म्हणजे माझा सुद्धा समज असा झाला की आता इंदिरा गांधीने 71ची निवडणूक कठीण जाणार, कारण 67ला एवढा सेटबॅक आहे, तो कव्हर करून पुढे जायचं म्हणजे खूप कठीण आहे, कारण आता ते 4 पक्ष एकत्र आलेले आहेत। आता ते झाल्यानंतर सुद्धा इंदिरा गांधींनी प्रचंड बहुमताने त्या निवडून आल्या आणि पंतप्रधान झाल्या। आता गंमत अशी होती की मला सुद्धा वाटलं नव्हतं 71 साली, मी दिल्लीतच होतो त्यावेळेला। आता ती निवडणूक 71 साली झाल्यावर त्यांच्या विरुद्ध राजनारायण उभे होते, त्यांचा पराभव झाला। आता राजनारायणनी केस टाकली इंदिरा गांधींवर। कसली केस टाकली? तर भ्रष्टाचाराची केस टाकली। आता त्या केसचा निकाल हा 75च्या 12 जूनला लागला, जिथून आपल्याला आणीबाणीचा तथाकथित काळा अध्याय सुरू होतो। 12 जून 75ला तो निकाल लागला। आता पहिला प्रश्न असा आहे, त्या काळ्या अध्यायामध्ये किंवा त्या जजमेंटमध्ये, त्या निकालामध्ये काय म्हटलेलं आहे? इंदिरा गांधींनी भ्रष्टाचार केला म्हणजे काय केलं? निवडणुकीत हेरफार केला, भ्रष्टाचार नाही, साधा तो आरोप काय केलं म्हणजे प्रत्यक्षात काय केलं? तर प्रत्यक्षात हे केलं की त्यांचा एक यशपाल कपूर नावाचा एम्प्लॉई होता, कर्मचारी होता, त्यांनी त्यांना ते मायक्रोफोन आणि स्टेज वगैरे लावायला मदत केली आणि नंतर स्थानिक पोलीस जे होते त्यांनी सगळं तिथलं 2-3 पोलिसांनी मुख्यतः व्यवस्थापन केलं। आता हे जर भ्रष्टाचार म्हणायचं झालं तर कठीणच आहे, कारण बाकी काहीच भ्रष्टाचार नाही। त्यावेळी जी याचिका दाखल झाली होती अलाहाबाद हायकोर्टामध्ये भ्रष्टाचार किंवा निवडणुकीत फेरफार केल्याची, त्यामध्ये
कुठल्याही पद्धतीनं मतदानात घोळ नव्हता, मतमोजणीत घोळ नव्हता. केवळ आणि केवळ पोलिसांनी आणि एका एम्प्लॉईनी केलेली मदत केली एका एम्प्लॉईनी, तो म्हणजे भ्रष्टाचार ठरला. आणि तो म्हणजे भ्रष्टाचार त्यांनी का म्हटलं, कारण एकूण जे नियमावली आहे त्यात सरकारी कर्मचाऱ्यांनी, आता ही पक्षाची मिटिंग आहे ना आणि त्या पंतप्रधान आहेत, पण पक्षाच्या मिटिंगला कर्मचाऱ्यांनी मदत करणं हा त्यांच्या दृष्टिकोनातनं भ्रष्टाचार होता. ठीक आहे, आपण त्याला मानू की क्षणभर तो भ्रष्टाचार होता, म्हणजे काहीच कोणी कोणाला पैसे दिलेले नाहीत. एकदा यासाठी विचारतो की अनेक तरुण मुलांना माहित नव्हतं, त्या याचिकेमध्ये असं कुठेही म्हटलेलं नव्हतं की त्यांनी मतांमध्ये फेरफार केला किंवा कोणाला पैसे दिले, काही नाही, किंवा एका प्रकारे मतमोजणीमध्ये घोळ घातला, काही नाही येते, काही नाही. मतमोजणीचा घोळ नाहीये, इलेक्शनचे पळवलेत बॉक्सेस, कारण त्यावेळेला हे होतं बॅलेट बॉक्स, वोटिंग असं काही असं काही नाहीये. हा आरोप आहे. आता ह्या आरोपावरनं त्यांना अनसीट करणं, त्यांची सीट रद्दबातल ठरवणं, हा जो निकाल जगमोहन लाल सिन्हा नावाच्या जजनी दिला, तो कधी दिला? 71च्या मार्चची निवडणूक, निकाल आहे 12 जून 75, जवळजवळ 4 वर्षांनी. मग एवढ्या साध्या मुद्द्यावर की तुम्हाला म्हणायचं ना भ्रष्टाचार, ठीक आहे, आपण असं गृहीत धरूया की यालाच भ्रष्टाचार आहे, तर मग 71च्या मार्चपासून एवढा वेळ का लागला हे जजमेंट द्यायला? बरं, ते केव्हा दिलंय बरोबर? तर पुढच्या म्हणजे 76ची निवडणूक होणार होती 5 वर्षांनी, म्हणजे त्या निवडणुकीच्या बरोबर प्रचार सुरू होणार होता. ऑक्टोबरला निवडणुका, नोव्हेंबरला आल्या असत्या, फेब्रुवारीत निवडणुका झाल्या असत्या. त्या निवडणुकांच्या बरोबर 4 महिने अगोदर तो निकाल दिला. आणि काय निकाल? तर तुम्हाला या अशा टाईपचं तुम्ही काम केलंय. आता ह्या मुद्द्यावरती जर अभिजित सांगतो, या मुद्द्यावरती हा गुन्हा जो केला आहे इंदिरा गांधींनी, त्या गुन्ह्यावरती जर आत्ता तसंच तसं हे जजमेंट ठेवायचं आणि आत्ता काय चाललंय ते बघायचं, तर मोदी एक दिवस काय 1 तास पंतप्रधान राहू शकत नाहीत, किंवा देवेंद्र फडणवीस सुद्धा 1 तास मुख्यमंत्री राहू शकत नाहीत. इतक्या प्रचंड प्रमाणावरती भारतीय जनता पक्ष, अनेकच पक्ष, पण आपण इथे भारतीय जनता पक्ष म्हणूया, यांनी सरकारची मदत, पोलिसांची मदत, सर्व कर्मचाऱ्यांची मदत, सीबीआय, पोलीस, सगळ्यांनी यांच्या सभा संघटित करण्यासाठी केलेली आहे. मग तो जो भ्रष्टाचार व्हायचा, हाही भ्रष्टाचार आहे. आता ते मोठ्या आवाजवर करून म्हणतायत इंदिरांचा भ्रष्टाचार आणि म्हणून आम्ही काळा दिवस साजरा करतो. अरे मग तुमचं काय चाललं ते जजमेंट वाचा. ते जजमेंट वाचून तुमच्या लक्षात येईल की आपण दररोज करतोय. मला तरी सुद्धा एक प्रश्न, आता ज्याला आपण आणीबाणीबद्दल बोलायला सुरुवात केली, ही झाली बॅकग्राऊंड की भ्रष्टाचार काय होता आणि काय रिझल्ट दिला. म्हणजे अलाहाबाद हायकोर्टाने त्यानंतर त्यांना सीट वॅकंट करायला लागली, नंतर त्यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा सुद्धा दिला. आता सुप्रीम कोर्टाने दिलासा दिल्यानंतर त्यांना लोकसभेच्या कामकाजात भाग घेता येणार नव्हता आणि मग नंतर त्यांनी 25 जूनला काय थेट लोकांना म्हणजे रेडिओवरून जाहीरच करून टाकलं की आणीबाणीला. पण तरी सुद्धा म्हणजे एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतं की आणीबाणीचा निर्णय हा जस्टिफाय होऊ शकतो? जस्टिफाय आणि अनजस्टिफाय असं नाही होत, अपरिहार्यता असते. कित्येक वेळेला युद्ध जस्टिफाईड नसतं, पण ते अपरिहार्य असतं. कित्येक वेळेला तुम्हाला जे निर्णय घ्यायला लागतात ते तुम्ही जस्टिफाय नाही करू शकत. तर्काने करू शकाल, परंतु मॉरली नाही करू शकत जस्टिफाय. पण ते घेणं तुम्हाला भाग असतं. असे निर्णय आपल्याला घरात सुद्धा घ्यायला लागतात, कुटुंबात पण घ्यायला लागतात. इंदिरा गांधीने की आडीवाडीचे हाऊस असतील, जर तिला अशा टाईपचा निर्णय घ्यायचा असता तर 66 ते 75 9 वर्ष कशाला तिला थांबायला लागलं असतं? तिला केव्हाही आडीवाडी जाहीर करता आली असती. 71च्या युद्धामध्ये आपल्याकडे 1 कोटी निर्वासित आले, पण त्यावेळेला त्यांनी नाही केली आणीबाणी जाहीर. त्यावेळेला खरं केली असती तर लोकांनी पाठिंबा दिला असता की एवढे युद्ध आपण जिंकलंय त्याच्यानंतर आणि निर्वासित आलेत, खरोखरच आर्थिक बळ आहे. पण त्यांना कदाचित असं होतं ना की म्हणजे त्यावेळेला आपल्याला कल्पना आहे की विद्यार्थ्यांची एक मोठं आंदोलन उभं राहिलेलं होतं, आधी गुजरातमध्ये, मग बिहारमध्ये, मग त्यांना जेपींचा पाठिंबा होता. दिनकर यांनी एक कविता म्हटलेली होती ज्याचा उल्लेख फडणवीसांनी आजच्या याच्यामध्ये केला आहे की सिंहासन खाली करो की जनता आ रही है. मग रेल्वेचं आंदोलन झालेलं होतं की या सगळ्यामुळे इंदिरा गांधींबद्दल 75च्या आधी एक रोष निर्माण झालेला होता आणि ज्यामुळं शक्यता नव्हती असं बोललं जातं किंवा असं मानलं जातं की निवडणूक ते जिंकतील नाही जिंकतील आणि त्यांना सत्ता कुठल्याही परिस्थितीत सोडायची नव्हती. सरकारवरती रोष ही एक सर्वसामान्य घटना जगभर आहे. सरकारवरती रोष 67 साली होता, जो रोष 67 साली होता तोच 71 साली होता. 71ला त्या रोषावरती मात करून त्या निवडून आल्या, म्हणजे आता परत 75 साल म्हणजे 76 साली निवडणुका होणार होत्या. जर त्या रोषावरती त्या 71 साली मात करू शकल्या तर ते आत्ता करणार नाही. कशावरनं? केवळ रोष आहे म्हणून. आणि तुम्ही जे म्हणता आंदोलन देशव्यापी, अजिबात नव्हतं. मी कव्हर केलंय
ते आंदोलन. गुजरात आणि बिहार या दोनच ठिकाणी झालं होतं. त्या गुजरातमधल्या आंदोलनाचं आणि बिहारच्या आंदोलनाचा फरक आहे. दोन्हीकडे विद्यार्थी होते हे खरं आहे, ते नवनिर्माण म्हणायचे त्याला, आणि बिहारमध्ये भ्रष्टाचार विरोधी आणि विद्यार्थ्यांचे हक्क याच्याबद्दल होतं. तामिळनाडूत कुठे होतं, महाराष्ट्रात कुठे होतं? ते जे आंदोलन आहे जे देशव्यापी म्हणतात ते फक्त गुजरात आणि बिहारमध्ये होतं. त्याची पण पार्श्वभूमी लक्षात घ्या, ज्याचा आणीबाणीशी अप्रत्यक्ष संबंध आहे. त्यांनी गुजरातमध्ये असं आंदोलन केलं आणि अशी मागणी केली होती अगोदर, म्हणजे आणीबाणीचा काही संबंध नाही, की ही असेंब्ली म्हणजे त्यावेळेला निवडून आलेली असेंब्ली ही डिझॉल्व्ह करा. आणि त्याच्यासाठी मोरारजी देसाईंनी आमरण उपोषण सुरू केलं. आता इंदिरा गांधी म्हटलं अरे 1च वर्ष झालं आहे त्याच्या अगोदर निवडणुका होऊन, आणि कशासाठी असेंब्ली डिझॉल्व्ह करा? तर आंदोलन आहे म्हणून. असं आंदोलन आहे म्हणून जर असेंब्ली डिझॉल्व्ह करायची झाली तर एवढ्या निवडणुका घ्यायच्या आणि लगेच असेंब्ली डिझॉल्व्ह करायची बरोबर नाहीये. म्हणून त्यांनी सांगितलं असं मी करणार नाही. मग त्या करणार नाही म्हटल्यानंतर त्यांच्या मोरारजी देसाईंनी उपोषण सुरू केल्यावर त्यांचं इतकं प्रेशर आलं, कारण मोरारजी त्यावेळेला 80च्या पुढे होते. त्यांना जर काही बरं वाईट झालं तर याचा परिणाम इंदिरा गांधींवरती डायरेक्ट होईल, मग लोक वैतागतील. म्हणून मग शेवटी ते ब्लॅकमेल होऊ नये म्हणून इंदिरा गांधी म्हटल्या की ठीक आहे मी निवडणुका जाहीर करते. म्हणजे काय करते? असेंब्ली डिझॉल्व्ह करते. निवडून आलेली असेंब्ली डिझॉल्व्ह केली 74 मध्ये, आणि ती यांच्या पार्श्वभूमीवर त्याच्यानंतर निवडणुका या आल्या. 75 झालंय ते त्याच 74 मध्ये रेल्वे संप झाला होता. रेल्वे संपामध्ये जॉर्ज फर्नांडिस, मी स्वतः कव्हर केले, इथे आझाद मैदानावरती सभा झाली होती जॉर्ज फर्नांडिसची. त्या सभेत तो काय म्हणला होता रेल्वे संपाच्या वेळेला, की आपण अशा पद्धतीने संप करायचा की देशात कुठेही अन्नधान्य पोचणार नाही, वॅगन्स कोळशाच्या जाणार नाहीत, त्यामुळे वीज पोचणार नाही, पोलीस आणि सैन्याची हालचाल होऊ शकणार नाही. आणि अशा पद्धतीने आपण आंदोलन केलं तर अगोदरच टंचाई आणि दुष्काळ जो प्रचंड प्रमाणावरती होता, 73चा दुष्काळ फार मानला जातो, तर संबंध प्रक्षोभ होईल समाजामध्ये. जर त्यांना अन्नधान्य मिळालं नाही, वीज मिळाली नाही, त्या प्रक्षोभातनं एक उठाव होईल आणि त्या उठावातनं आपण इंदिरा गांधींना हरवू शकू. हे 74 साली झालंय, ज्या वर्षी ते गुजरातचं आंदोलन आहे ना त्याच वेळेला. आता हे नवनिर्माण आंदोलन, हा रेल्वे संप बिहारमधला, ह्याला कुठेही जयप्रकाश नारायणांनी विरोध केला नाही. आता ते थोर स्वातंत्र्य सैनिक आहेत, त्यांनी सांगायला पाहिजे हे खरोखर लोकशाहीच्या विरोधात आहे. आता हे संविधान बनतायत तर मग हे संविधानच्या विरुद्धच होतं. निवडणुका रद्द करा म्हणजे हे संविधानच्या विरोधात होतं. तसं त्यांनी कोणी केलं नाही. आणि 74च्या या निवडणुकांचा, म्हणजे 74 मध्ये जाहीर झालेल्या निवडणुकांचा जो निकाल 12 जूनला आला, तो त्याच दिवसाला ज्याविषयी हायकोर्टचं जजमेंट आलं आणि त्याच्यामध्ये काँग्रेसचा पराभव झाला गुजरातमध्ये. चिमणबाई पटेल तेव्हा मुख्यमंत्री होते. गंमत म्हणजे ज्या चिमणबाई पटेलांच्या विरुद्ध हे तथाकथित नवनिर्माण आंदोलन झालं ते चिमणबाई पटेलच नंतर जनता पार्टीत आले, म्हणजे यांच्या पक्षात आले. म्हणजे इतका सगळा तो ऑपॉर्च्युनिटी तो सोडून देऊया आपण. पण हे सगळं झाल्यानंतर एकाच दिवशी त्यांचे जे डीपी धर म्हणून ॲडवायझर होते ते वारले. ही जी निवडणूकचे निकाल गुजरातचे आले आणि त्याच दिवशी हे जजमेंट आलं. आता हे जजमेंट आलं एकच दिवस 12 जून. इंदिरा गांधींची ताबडतोबीची प्रतिक्रिया मी राजीनामा देते अशी होती. तिने तशी मुलाखत कुलदीप नायरना दिली आहे, कुलदीप नायरनी ती छापलेली आहे. त्यावेळेला सगळे लोक, कित्येक वकील सुद्धा असं म्हणायला लागले कशाला राजीनामा देत आहे, हे काय जजमेंट आहे का? कारण तोपर्यंत लंडनमधल्या इकॉनॉमिस्टनी, लंडन टाइम्सनी, न्यूयॉर्क टाइम्सनी म्हटलं होतं की पार्किंग ऑफेन्सपेक्षा कमी ऑफेन्स असलेल्या प्रश्नावरनं पंतप्रधानाला अनसीट केलेलं आहे. त्यामुळे हे काय अर्थ नाही. मग पालखीवाल्यांनी ऑफर केलं इंदिरा गांधींना की इतकी नाही, पालखीवाल्यांनी की याला काय अर्थ आहे का, मी तुमची केस सुप्रीम कोर्टात लढवतो. म्हणजे असं त्यांनी म्हटल्यानंतर आणि जेव्हा काँग्रेस पक्षातनं ठिकठिकाणावरनं निरोप यायला लागले की तुम्ही या प्रश्नावर राजीनामा देऊ नका का तुमची केस स्ट्रॉंग आहे, त्यावेळेला इंदिरा गांधी म्हणले मग काय करू, आता काहीतरी निर्णय तर घ्यायला पाहिजे ना. तर मग 12 जून नंतर 13 दिवस आहेत, 25 जूनला, आज 25 जून, त्या 13 दिवसामध्ये या सगळ्या लोकांनी अक्षरशः आम्ही देश पेटवून देऊ, देशभर संप करू, सगळ्यांना रस्त्यावर उतरू, रेल्वे संपावर जाईल, बस संपावर जाईल, टॅक्सी संपावर जाईल आणि आम्ही तुम्हाला राज्य करणं अशक्य करून टाकू, अशा टाईपच्या घोषणा देऊन तशा टाईपच्या चळवळी सुरुवात केली. की आता तुमच्या विरुद्ध कोर्टात भ्रष्टाचार सिद्ध झालाय, राजीनामा द्या, नाही तर आम्ही असं करू. आता इथपर्यंत झाल्यानंतर इंदिरा गांधींनी म्हटलं की आता हे बरोबर नाहीये, आपल्याला काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे. त्या पार्श्वभूमीवरती 25 जूनला म्हणजे 24 जूनला आणीबाणी आली. 24 जूनला रामलीला ग्राउंडवरती एक सभा झाली.
त्या सभेमध्ये साक्षात जयप्रकाश नारायणांनी असं सांगितलं की आता इंदिरा गांधी ह्या पंतप्रधान नैतिकदृष्ट्या नाही आहेत, त्या फक्त राजकीयदृष्ट्या आहेत, कारण त्यांना मतदानाचा अधिकार MP म्हणून नाकारलेला आहे कोर्टाने. तर आता सैन्याने आणि पोलिसांनी त्या सरकारचे जे अनैतिक सरकार आहे त्यांचे आदेश पाळायचं गरज नाही आहे, तर त्यांनी सरळ सांगावं आम्ही नाही पाळणार आदेश. आता मला तुम्ही सांगा, जगात असं कोणतं सरकार आहे का की जे सैन्य आणि पोलीस यांना आवाहन करतं की तुम्ही आदेश पाळू नका? ही बंडाळी आहे. आणीबाणीचा अर्थ असाच आहे, त्यांच्या आपल्या राज्यघटनेतच लिहिलेलं आहे की जर तुम्हाला आंतरराष्ट्रीय पातळीवरती किंवा शेजारपाजाकडनं किंवा अन्य कुठून तुमच्यावरती युद्धसदृश हल्ला झाला तर तुम्ही आणीबाणी जाहीर करा, किंवा अंतर्गत देशात अशा प्रकारची असुरक्षितता निर्माण झाली की ती बंडाळी सदृश परिस्थिती आहे तर तुम्ही आणीबाणी जाहीर करा, असं कायद्यात लिहिलेलं आहे. तेव्हा ती संविधानिक सोय आहे आणीबाणी जाहीर करायची, त्याने काय आपणून केलेलं नाही. ती ह्या पार्श्वभूमीवरती ती आणीबाणी आली. त्या आणीबाणीचा अर्थ हा होता की अशा टाईपची बंडाळी आपण टॉलरेट करता कामा नये एक सरकार म्हणून. पण मग हे असं असेल तर आणीबाणीनंतर म्हणजे आणीबाणीनंतर ज्या काही घटना घडल्या, म्हणजे विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक करणं असेल, सामाजिक कार्यकर्त्यांना अटक करणं असेल, पत्रकार जे होते त्यांना अटक करणं असेल, नाही घटक आहे, पण तुम्ही लोकांच्या स्वातंत्र्यावरच बंधनं टाकणं, पत्रकार काय छापतायत, पेपर काय छापतायत, रेडिओ, याचा घटक आहे. पण प्रचारकी यंत्रणा तयार करणं किंवा प्रचारकी यंत्रणा एका प्रकारची राबवणं हा सुद्धा एका प्रकारे मला असं वाटतं की लोकांच्या, ठीक आहे की आणीबाणीचा अर्थच तो आहे हे मान्य आहे, पण प्रश्न असा आहे की अशा पद्धतीनं जी काही यंत्रणा राबवली गेली तो एक ब्लॉट राहिला काँग्रेसवरती. ब्लॉट राहिला हे तो फॅक्टच आहे. त्या ब्लॉटची तर चर्चा आहे, काळा दिवस मानतोय, म्हणजे तो ब्लॉट राहिलाय खरं आहे. विरोधकांना अटक करायला हवी होती का होती, नको होती, बघ केली तरी नंतर 8 दिवसांनी सोडायला होतं. पत्रकारांवरती एवढी बंधनं ठेवायला हवी होती का, नको होती, हे मान्य करण्यासारखं आहे ना. पण एकदा त्या लिगल फ्रेममध्ये तुम्ही गेलात आणि तुम्ही राज्यांना सांगितलं की आणीबाणी आपण जाहीर करतोय, आणीबाणीमध्ये जी कलमं आहेत ती तुम्हाला आता वापरायची आहेत, मग ते वापरणारच ती कलमं. ते पोलीस दल वापरणार, ते तिथले मुख्यमंत्री वापरणार, त्या दलांनुसार ते झालं. आणि त्याच्यानंतर नेमकं काय झालं, 1973च्या सप्टेंबरमध्ये ॲलेंडे हे जे चिलीचे पंतप्रधान होते त्यांचा CIA कडनं खून झाला होता असाच. आणि त्याच्याही अगोदर एक्झॅक्टली आपल्याकडची जी परिस्थिती आहे जयप्रकाश टाईप ती तिकडे होती, त्या पार्श्वभूमीवर खून झाला होता हेही आपण समजू शकतो. त्याच वेळेला म्हणजे 75मध्ये आणीबाणी चालू असताना मुजीबुर रहमान आणि त्यांचं अख्खं कुटुंब यांची हत्या झाली. 15 ऑगस्टलाच झाली ती, 14 ऑगस्टच्या रात्री. इंदिरा गांधींना त्यावेळेस सांगण्यात आलं होतं की तुमच्या जीवाला सुद्धा धोका आहे आणि जर आत्ता निवडणुका तुम्ही जाहीर केल्या यांच्या दबावाला बळी पडून तर तुमची पण हत्या होऊ शकते. पण ते समजा आपण म्हणूया की ते त्यांचं घाबरलेले होते वगैरे अशा टाईपची टीका आहे म्हणून. परंतु मुद्दा असा की असंतोष आणि अराजक हे इतक्या प्रमाणामध्ये पेटवण्यात आलं होतं की त्या पार्श्वभूमीवरती पोलिसांना किंवा सैन्याला असं आवाहन करणं, सरकारी कर्मचाऱ्यांना आवाहन करणं की तुम्ही काम करू नका सरकारचं, याच्यावरती सरकारला म्हणजे त्यावेळी जे कोण सरकार असेल त्यांना दुसरा पर्याय नव्हता की ह्याच्याबद्दल कठोर भूमिका घेतली पाहिजे. इंदिरा गांधीचं भाषण जर तुम्ही त्यावेळेचं पाहाल तर त्यामुळे मला अतिशय वाईट वाटतंय, मला अत्यंत खूप मनापासून दुःख होतंय की मला असं गंभीर. पण त्यांनी सांगितलं की सर्जरी करावी लागते. आता सर्जरी काही पेनफुल गोष्ट आहे, ती काही आनंदाची गोष्ट नाहीये. तशीही मी सर्जरी करते, देश पुन्हा अराजकाच्या उंबरठ्यावरनं मागे आला की मी आणीबाणी विड्रॉ करेन. आणि त्याच्यामुळे त्यांनी तशी केली सुद्धा, फक्त काहींच्या म्हणजे माझ्याही मते त्याला थोडा वेळ झाला. आता तो वेळ हा राजकीय भाग आहे. मुद्दा असा, आणीबाणी का आली तर असा देश पेटवून दिला असता, चाललं असतं असं. 1,00,000 लोकांना आम्ही पंतप्रधानांच्या घराबाहेर बसू आणि त्यांच्यावरती तुम्ही लाठीमार करा, गोळीबार करा, अश्रुधूर सोडा, आम्ही हाणणारच नाही. किती माणसं मारायची ते मारा. समजा 25 जून म्हणजे 24 जूनच्या रात्री जर राजीनामा दिला असता तर ही परिस्थिती उद्भवलीच नसती. नाही, ही परिस्थिती तिथपर्यंतच पोहोचलेली होती. आणि त्यांनी राजीनामा का द्यायचा, यांनी म्हटलंय म्हणून. कोर्टात केस आहे. तुम्ही संविधानाची हत्या म्हणताय ना, संविधानाची हत्या कोणी केली? जयप्रकाश आणि ह्या लोकांनी केली. सुप्रीम कोर्टात केस, निवडणुका झाल्या असत्या. सुप्रीम कोर्टात केस नाही, राजीनामा दिल्यावर लगेच कशा झाल्या असत्या निवडणुका? झाल्या, पण नाही, पण पंतप्रधानांनी राजीनामा दिला ह्या पार्श्वभूमीवरती त्या निवडणुका झाल्या असत्या. म्हणजे पंतप्रधानांनी गिल्ट मान्य केला आणि त्या राजीनामा दिला. परंतु प्रत्यक्षात काय आहे की अराजकाचं चित्र, म्हणजे मी अराजकाला सामने जायला तयार नाहीये
अराजकाच्या समोर मी शरण जाते असं ती कशाला म्हणेल? इंदिरा गांधीची प्रकृती नाही, कोणत्याही राजकारणाची अशी प्रकृती असं शक्य नाही, ते योग्यही नाही. राजकीय ज्यावेळेला ताणेबाणी 24 जूनला राजीनामा द्यायचा, कशासाठी द्यायचा? नाही, या 13 दिवसामध्ये जर समजा इंदिरा गांधींनी तसा निर्णय घेतला असता तर आणीबाणी लागली नसती, कदाचित पुढच्या काही काळानंतर निवडणुका लागल्या असत्या आणि आणीबाणीचा जो ब्लॉट आहे काँग्रेसवरचा, तो काँग्रेसवरचा ब्लॉट सोडून द्या, तो काँग्रेसवरती होताच. काँग्रेसवरती ब्लॉट नाही असं काँग्रेसचं एकही वर्ष नाहीये. तो नाही मुद्दा. मुद्दा इथे असा आहे, ऍज अ गव्हर्नमेंट, एक सरकार म्हणून, एक ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून तुम्ही आलेल्या परिस्थितीला तोंड कसं देता, हा मुद्दा आहे त्यातला. तर तुम्ही जर घाबरून, सरकारच्या आंदोलनाला घाबरून, अरे बापरे ते राजीनामा मागतायत आणि आता मी काय करू, ते देश पेटवून देऊ म्हणतात, मग मी काय करू, मी राजीनामा देऊ. पण कायद्याने जर त्यांनी म्हटलंय की सुप्रीम कोर्टाचा निकाल पूर्ण लागू दे, त्यांचा निकाल लागणार होता 24 जूनला, त्यांचा जो निकाल आहे तो अर्धा निकाल आहे आणि त्यांनी सांगितलं लवकरच आम्ही पूर्ण निकाल देऊ. व्ही आर कृष्णा अय्यर जज होते, तो पूर्ण निकाल थांबायलाच तयार नाही ते लोक. जर तुम्ही संविधानाच्या आणि न्यायव्यवस्थेच्या बाजूचे आहात तर तुम्ही इंदिरा गांधींना पूर्ण न्याय मिळेपर्यंत किंवा अन्याय तुम्हाला जे म्हणायचं असेल ते निकाल पूर्ण लागेल, थांबायला काय होतं यांना? सुप्रीम कोर्टाचा निकाल कधी लागला? 24 जूनला, 25 जूनला, 24 जूनच्या दुपारी लागला. 24 जून तो अर्धवट होता ना तो निकाल. ते म्हणले आम्ही पूर्ण देणार, नंतर देणार आहोत. पूर्ण निकाल दिलाच नाही ना, कारण आणीबाणी झाली. नंतर तो निकाल मग नंतर आला, ऑक्टोबर का नोव्हेंबरमध्ये आला. नंतर त्यात इंदिरा गांधी पूर्ण नॉर्मल निर्दोष सुटलं. आता मुद्दा असा आहे की त्या काळामध्ये आता थोडंसं मी अजून पण या सगळ्याबद्दल बोलताना भाजपचे आरोप वगैरे असं काही म्हटलं नव्हतं, कारण की लोकांना लक्षात यावं की ही परिस्थिती नेमकी काय. आता भाजप असा आरोप करत आहे की तुम्ही ज्यावेळेला लोकशाहीच्या मूल्यांची हत्या केलेली आहे आणीबाणी लावून, ज्यावेळेला तुम्ही लोकांची कुटुंब उद्ध्वस्त केलेली आहेत, लोकांना आयुष्यातून उठवलेलं आहे, अनेकांचे रोजगार गेले, अनेकांचं काम गेलं, अशा पद्धतीनं ज्यावेळेला तुम्ही तुमची कृती आहे त्यावेळेला तुम्ही आमच्यावरती आरोप कसे लावता? आम्ही आणीबाणी लावलेली नाहीये, तुम्ही आमच्यावरती असे आरोप लावता की तुम्ही काय लोकशाही मूल्यांची कदर करत नाही वगैरे वगैरे. तर काँग्रेसनं पहिल्यांदा देशामध्ये हे घडवलेलं आहे आणि याच्यापेक्षा अधिक वाईट देशाच्या इतिहासामध्ये कधीही परिस्थिती निर्माण झाली नव्हती. आता माझा प्रश्न असा आहे की जर अशा पद्धतीचे आरोप ज्यावेळेला काँग्रेसवरती करते तर काँग्रेसचे नेते, म्हणजे तुम्ही याच्याबद्दल सातत्यानं बोलताय, पण देशव्यापी याच्याबद्दल आणीबाणीबद्दल कधीही मोकळेपणानं पुढे येऊन काउंटर करायला काँग्रेसच्या नेते धजावत का नाहीत किंवा ते इतके ऑकवर्ड काय त्याच्याबद्दल? काँग्रेसचे नेते असं ऑकवर्डपणे वागतात याचं एकमेव कारण असं आहे की त्यांना वाटतं की अरे आपल्यातनं चूक झाली की काय. काँग्रेसवाल्यांनी अजून लाच पूर्ण सोडलेलं नाही ना, त्यामुळे काँग्रेसवाल्यांना वाटतं की काय माहिती आपण जर असं आत्ता हे केलं, आणीबाणी डिफेंड केलं तर आपण हुकुमशाही डिफेंड केलं असा तर अर्थ होत नाही. आणि त्याच्यामुळे काँग्रेसवाले म्हणले जाऊ दे आता आपण सोडून दे, हारलोय आपण निवडणूक जनता पार्टी. त्यावेळेला यांचा प्रचार काय होता की इंदिरा गांधी हारल्या की पळून जातील, देश सोडून जातील. इंदिरा गांधींनी रीतसर हारल्यानंतर मोरारजींकडे सूत्र सोपवली, जनता सरकार आलं. मग जर असं आपण केलेलं आहे आणि लोकांनी निर्णय दिलाय ना आणीबाणीच्या विरोधात, मग आता आपण कशाला आणीबाणी डिफेंड करायची? वस्तुतः तो लोकांनी निर्णय दिला असं म्हणता येत नाही, कारण संपूर्ण दक्षिण भारतामध्ये सगळ्याच्या सगळ्या सीटा काँग्रेसच्या आल्या. 129 पैकी 124 जागा काँग्रेसने जिंकल्या दक्षिण भारतात. पराभव कुठे झाला? आणीबाणीनंतरचा जो काय बंड वगैरे म्हणतात ना, आणीबाणी विरुद्धचं लोकशाही बंड, हे फक्त उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये, देशव्यापी नाही. जसं जयप्रकाशचं आंदोलन देशव्यापी नव्हतं तसं आणीबाणीचा विरोध निवडणुकीच्या माध्यमातून देशव्यापी नव्हता. नाही तर मग त्या लोकांना काय आणीबाणी मान्य होती असं म्हणायला लागेल? मग तुम्हाला संपूर्ण दक्षिण भारताला आणीबाणी मान्य होती असं म्हणायला लागेल, इंदिरा गांधी नेतृत्व मान्य होतं असं म्हणायला लागेल. तसंही म्हणत नाहीत. देशव्यापी बंड आणि हा काळा दिवस. मग काळा दिवस तर पहिल्यांदा संविधानाचा खून ज्यांनी अराजक निर्माण करून अराजकाचा प्रचार केला आणि आम्ही पाळणार नाहीत संघटनेची एकूण तत्व जी आहेत आपल्या राज्यघटनेची ती, असं ज्यावेळी तुम्ही सांगता की आम्ही पोलिसांना आवाहन करू, आर्मीला आवाहन करू, सुप्रीम कोर्टचं फुल जजमेंट येईपर्यंत आम्ही थांबू थोडा जे काय आंदोलन आहे ते, हे जोपर्यंत तुम्ही करताय संविधानाचा हल्ला कोण करताय? तुमचं म्हणणं असं आहे की ज्यावेळेला जेपींनी ते आंदोलन केलं किंवा ज्या पद्धतीनं जॉर्ज फर्नांडिस यांनी ज्या घोषणा केल्या त्या अराजक निर्माण करणाऱ्या होत्या म्हणून हे झालं. अराजक निर्माण करणाऱ्या होत्या, अराजकाला त्यांनी सुरुवातच केली होती आणि ती अराजक सुरुवात करून आता हिंसाचाराला सुरुवात होणार होती. तो हिंसाचार थांबवणं गरजेचं होतं. सुदैव असं की इंदिरा गांधींच्या काळात हे हिंदू मुस्लिम भानगड नव्हती, त्यामुळे हिंदू मुस्लिम असा एक वेगळा यादवी विद्वेष त्यावेळेला तयार झाला नाही. तो जर असता तर देश तेव्हाच पेटला असता. पण आपल्या सुदैवाने
तो तसा पेटला नाही, कारण भारतीय जनता पक्षाची तेवढी ताकदच नव्हती. तो त्या दृष्टीने त्यांना असं वाटलं होतं जयप्रकाशांच्या नेतृत्वाखाली आपण ह्याच्यावरती पुढे जाऊ, परंतु प्रत्यक्षात तसं घडलं नाही. आणीबाणीनंतर आल्यानंतर लोकांनी सुरुवातीला त्याचं स्वागतच केलेलं आहे आणि त्याच्यानंतर ती जास्त काळ टिकली, म्हणून त्याचा आता असंतोष 77 साली प्रगट झाला. आता जो मी शोधत होतो मगाशीपासून मोबाईलमध्ये तुम्ही बोलत असताना मी ऐकत पण होतो, तर ते हे बघत होतो मी की देवेंद्र फडणवीसांनी जो आज लेख लिहिला लोकसत्तामध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की 50 वर्षापूर्वी संघर्ष केलेल्या नेत्यांमुळे आज लोकशाही जिवंत आहे. आज आणीबाणीपेक्षा त्या नेत्यांचं स्मरण अधिक आवश्यक आहे. गांधी घराणे आणि काँग्रेसने केलेल्या शोषणाच्या कथा जितक्या प्रकर्षाने पुढे येतील त्यातून लोकशाही अधिक भक्कम होत जाईल. होय, हे मूर्खपणाचं विधान आहे. आता ते मुख्यमंत्री म्हणून मूर्खपणा म्हणता येणार नाही असं नाही की. याचं कारण असं आहे की माझ्या मते देशाला आणीबाणीने त्यावेळेला वाचवलं. आणीबाणीमुळे अराजकाच्या दरीत कोसळला नाही देश. ते म्हणतात की एका कुटुंबामुळे हे नाही, यांच्या कुटुंबामुळे. हे परिवार म्हणतात ना, संघ परिवाराने जो दंगा घातला त्या संघ परिवाराच्या अराजकी पवित्र्यापासून देशाला इंदिरा गांधींनी वाचवलं. आणीबाणीने देशाला अराजकापासून वाचवलं आणि लोकशाही टिकवली. पण जेपी कुठे संघाच्या परिवाराच्या नंतर जेपी ते एकत्रच होते. नंतर जनसंघ नंतर म्हणजे नंतर नाही एकत्र आले, त्यांनी अगोदर केली मागणी. नाही, 73-74 मध्ये जयप्रकाशांनी भाषण केलं. इथे मी हजर होतोय भाषण सुंदराबाई हॉलला भाषणात, की आता आपण आरएसएसला उगाच टीका करता कामा नये, आरएसएस आपल्या बरोबर घेतली पाहिजे. त्यामुळे 74 पासून आरएसएस त्यांच्या आंदोलनात आहे. तुम्हाला असं म्हणायचं की आरएसएसला ज्या पद्धतीचं सिग्निफिकन्स मिळाला किंवा एका ते जयप्रकाशांमुळे आणि त्या आंदोलनात. हो, जर मला विचारलं की याचे खलनायक कोण आणीबाणीचे, तर मी सांगेल जेपी, जॉर्ज फर्नांडिस आणि सगळी गँग आणि इंदिरा गांधी सुद्धा. मग तुम्ही म्हणा, पण त्यांनी सुरू केलं. तुम्ही एकट्या एका खलनायिका इंदिरा गांधीला करू शकत नाही. तुम्ही हे सगळे खलनायक आहेत त्याच्यात. जर समजा जेपी नसते किंवा ती मुवमेंट उभी राहिली नसती तर आज संघ ज्या वेगानं त्यानंतर वाढला देशभरामध्ये, कारण आपण बघितलं की जनता पक्षाच्या मध्ये त्यावेळेला सगळे लोक एकत्र आले, निवडणुका लढल्या, जनता पक्षाचा पंतप्रधान झाला. अर्थात ते सरकार फार काळ टिकलं नाही, पण तर हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची वाढ झाली नसती. अर्थात वाजपेयी, अडवाणी पण ठेवलं. जयप्रकाशांमुळे त्यांना एक पावित्र्य मिळालं, जे पावित्र्य त्यांना मिळत नव्हतं, कारण त्यांना स्वातंत्र्य चळवळीत भागच घेतलेला नाही संघाने. त्यामुळे त्यांना कायम असं ते बाहेर होते. जयप्रकाशांसारखा स्वातंत्र्य सैनिक, स्वातंत्र्य सेनानी हाच त्यांना आशीर्वाद देऊन बोलवतोय म्हटल्यावर त्यांना एकदम ते स्वातंत्र्य चळवळीत न भाग घेण्याचं पाप त्यांचं धुतलं गेलं. आणि त्याच्यानंतर आरएसएसची वाढ झालेली. नाहीतर आरएसएसची वाढ मर्यादित होती. त्यांना 67 साली सुद्धा काय 30-35 जागा आहेत फक्त. पण तुम्हाला मला तो खूप राऊंड प्रश्न विचारावासा वाटत होता की दोन लोक जे आहेत आणीबाणीला समर्थन करणारे देशभरातील, दोन लोक मला माहिती आहेत. तुम्ही अधिक असतील तर तुम्ही सांगू शकता, तुमचा अनुभव दीर्घ आहे. एक होते ते बाळासाहेब ठाकरे, जे शिवसेनेचे प्रमुख होते, शिवसेना प्रमुख, आणि दुसरे होते ते विनोबा भावे, ज्यांनी अनुशासन पर्व म्हणून ज्याचा उल्लेख केला होता. तर हे नेमकं काय होतं की बाळासाहेब ठाकरेंनी इंदिरा गांधींना पाठिंबा देणं, विनोबांनी त्याला अनुशासन पर्व म्हणणं. बाळासाहेब ठाकरे खऱ्या अर्थानं ठाकरे तर म्हणजे ठीक आहे, ठाकरे तर एक निशान एक. नंतर पत्र लिहिली, त्याच्याबद्दल काय म्हणायचं? काय पत्र लिहिलं? देवरसांनी इंदिरा गांधींना पत्र लिहिली की तुम्ही जे प्रयत्न चालवले देश वाचवण्याचे आणि देशातील अराजक आटोक्यात आणण्याचे स्वागतार्ह आहेत. अशा टाईपचे पत्र देवरसांनी इंदिरा गांधींनी लिहिले आहेत. 75 नंतर आणीबाणीच्या काळात तुरुंगातनं पत्र लिहिले आहेत. ती प्रसिद्ध पण झाली आहेत देवरसांची पत्र. मग कशाला लिहिलं त्यांनी? बाळासाहेब देवरसांनी लिहिली पत्र प्रसिद्ध झालेली आहेत. आता आपल्याशी बोलताना माझ्या हाताशी नाहीत म्हणून पुस्तक रूपाने आहेत ती. त्या पुस्तकात कोट केलेली आहेत पत्र. मग कशाला तुम्ही दिला असा पाठिंबा? पाठिंबा नाही दिला, पण आपण भेटूया आणि चर्चा करूया. तुमच्या समोरचं उद्दिष्ट चांगलं आहे देशाच्या बद्दलचं, असं म्हणालेत ना देवरस. आणीबाणीला त्यांनी त्यावेळेला पाठिंबा दिला होता असं असं वाक्य नाही वापरता. आम्ही तुम्ही जे प्रयत्न करताय देश वाचवण्याचे त्याला आम्ही समर्थन देतो. आणीबाणीला आमचा पाठिंबा असं नाही आहे, पण बाळासाहेब ठाकरे आणीबाणीला पाठिंबा दिला. पण आणीबाणीमध्ये ही पत्र लिहिली. हो, आणीबाणी चालू असताना तुरुंगात. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही जे प्रयत्न करताय, म्हणजे आता ज्या काही तुमचे प्रयत्न चालू त्याला पाठिंबा आहे. ही मिळतील तुम्हाला पत्र, पुस्तकात छापलेली आहेत ती. आता आणि बाळासाहेबांना तुम्ही म्हणता तो दिला पाठिंबा. त्याचं काय बॅकग्राऊंड काय होतं? मला वाटतं बाळासाहेब ठाकरेंची त्यावेळेला भूमिका त्यांनी सांगितलं त्याशी की आम्ही कधी त्या फालतू लोकशाहीच्या बाजूचे नव्हतो, अशा टाईपचं ते बोलले. पण त्याच्यापेक्षा महत्वाचा मुद्दा असा आहे,
बाळासाहेबांना हे जे विरोधी पक्षांचं चाललं होतं ना, सिंडिकेट, स्वतंत्र, जनसंघ, आणि लोकांना माहीत नाहीये बाळासाहेबांचा जनसंघाला कधीही पाठिंबा नव्हता. डोंबिवलीमधली सगळ्यात प्रभावी घोषणा जनसंघ हवातंग अशी होती. जनसंघ हवातंग. जनसंघाच्या विरोधामध्ये बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार असायचे आणि हिंदुवा सभेचे सावरकरांच्या पक्षाचे पण असायचे. पुण्याला जनसंघ विरुद्ध हिंदुवा सभा अशा निवडणुका झाल्या. आता एक प्रश्न जो आहे तो सरकार काय करते आता की आणीबाणी बद्दल काँग्रेस जितक्या म्हणजे काय संकोचानं वागते ते बघून त्याचा फायदा सरकार तर घेतंय. आणि सरकारनं आता आज काय केलं की त्यांनी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात आणीबाणीच्या या विदारक कथा चित्ररूपानं प्रदर्शनातून मांडतायत. प्रत्येकाने त्याला भेट द्यावी असं म्हणणं आहे. आणीबाणीत संघर्ष करणाऱ्या कुटुंबांना लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी त्यांनी जो लढा दिलाय त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करते आणि सरकार त्यांना मानधन देते. आता एका प्रकारे म्हणजे स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या पद्धतीनं लोकांनी रक्त सांडलं तशा पद्धतीनं म्हणजे आणीबाणी हा दुसरा स्वातंत्र्य लढा होता अशा पद्धतीनं त्याला ट्रीट करतायत. हे काँग्रेससाठी लॉंग टर्म मध्ये प्रचंड मला असं वाटतं मारक आहे. शॉर्ट टर्म जाऊ दे, आता काँग्रेस अडचणीत आहे ना, तेव्हा त्यांना अजून ठेचा अशी त्यांची लाईन आहे. त्यामुळे लॉंग टर्म शॉर्ट टर्मचा काही प्रश्न नाही आहे. शिवाय आत्ता संधी पहिल्यांदा आरएसएसला मिळते की आपण त्या स्वातंत्र्य लढ्यात नव्हतो, तेव्हा आता ही संधी आहे आपल्याला. हा दुसरा स्वातंत्र्य लढा म्हणायचा, आम्ही त्यात होतो आणि काँग्रेसच्या विरोधात होतो. म्हणजे आमचं पावित्र्य फक्त जेपीन दिलं म्हणून नाहीये, तर आमचं पावित्र्य त्या स्वातंत्र्य लढ्यात दुसऱ्या स्वातंत्र्य. आज तुम्हाला माहित नाहीये ज्या दिवशी रिझल्ट लागले 77चे आणि खुद्द इंदिरा गांधींचा पराभव झाला त्यावेळेला काय काही वर्तमानपत्रांनी इंग्रजी सुद्धा सेकंड इंडिपेंडन्स डे, द न्यू इंडिपेंडन्स अराइव्ज अशा टाईपच्या हेडलाईन दिल्या आहेत. आता मला तुम्ही सांगा, द न्यू इंडिपेंडन्स डे अराइव्ज असं आहे तर पहिल्या इंडिपेंडन्स नंतर जे सरकार आलं ते अजूनही टिकलेलं आहे, अजूनही आहे. म्हणजे बीजेपीचं असलं तरी सरकार टिकलेलं आहे. दुसऱ्या इंडिपेंडन्सचं सरकार 3 वर्षात बोंबललं. म्हणजे मग लोकांच्या मनात दुसऱ्या इंडिपेंडन्सबद्दल काय आस्था नव्हती का काय? त्यांनी हे सांगितलं पाहिजे की आमचे हे जो तुरुंगात जाऊन त्याग करून आले आणीबाणीच्या काळात त्यांना नंतर काही किंमत नव्हती. सगळे बहुतेकांचे डिपॉझिट गेलेत 80 साली. जनसंघाच्या लोकांची सुद्धा 80 साली त्यावेळेला जनता पार्टी झालेली होती, डिपॉझिट्स गेलेत. त्यावेळेला जो जनता पक्ष नावाचा पक्ष होता तो कुठे माहिती आहे कुठे आहे? जनता पक्षाचा तुम्हाला आता एखादा नगरसेवक शोधून मिळणार नाही. आणि त्या जनता पक्षाने तर दुसरं स्वातंत्र्य आणलं असं सांगितलं होतं. जेपी दुसरे गांधी होते आणि जेपी दुसरे गांधी होते इतकंच नाही तर जेपींनाच सगळं गांधीजींसारखं स्थान. आता जेपींचं नाव नाही कोणी घेत. तुम्ही जेपींचं नाव घेताना भाजपवाले पुढे दिसणार नाहीत तुम्हाला. ते नुसतं आणीबाणी आणीबाणी. इंदिरा गांधी त्यांचा सगळा रोख नेहरू घराण्यावर आहे, इंदिरा गांधीवर. ते ठीक आहे, कारण तुमचं चाललंच आहे ना गेले 12 वर्ष. तुम्ही नेहरू इंदिरा राजीव यांना शिवाय देताय, द्या. ते म्हणतात की एका गांधी घराण्याच्या ठीक आहे, गांधी घराण्यासाठी केलं तुम्ही, पण त्या गांधी घराण्याचा पराभव केला ना जनतेने 77 साली. मग त्याच घराण्याचा पराभव केलाय ना. शिवाय 89 साली त्याच घराण्याचा पराभव केलाय ना राजीव गांधींच्या. मग जनतेने 89 साली त्यांचा पराभव केलाय, जनतेने त्यांचा 77 साली पराभव केलाय, जनतेने 1967 साली त्यांचा पराभव केलाय. आणि शास्त्री जर मेले नसते अनपेक्षितपणे आकस्मिकपणे तर 67 साली इंदिरा गांधी पंतप्रधान झालेच नसत्या. मग ह्याच्यामध्ये गांधी घराणं काय लावलंय तुम्ही? तुम्हाला इतका न्यूनगंड आहे गांधी घराण्यापुढे की तुम्हाला, कारण त्यांना माहिती आहे आपलं न्यूनच आहे ते. तो न्यूनगंड नाही आहे बर्नाड शॉ म्हणला त्याप्रमाणे, त्यांचं न्यून आहे, त्यांना माहिती आहे. आपण न्यूनातच आहोत, गंड नाही येतो, वस्तुस्थिती आहे. आणि ती वस्तुस्थिती त्यांना मनातनं माहिती आहे की नेहरूंच्या पुढे कुठे. त्यामुळे सारखं नेहरू, काय झालं की नेहरू हे काय आहे? नेहरूला जाऊन आता किती वर्ष झाली? 64 झाली, नेहरू गेले तरी तुम्हाला अजून नेहरू गांधी घराणं म्हणजे तुम्हाला त्या संताजी धनाजी दिसायचे यांना मोगलांना तसं झालेलं आहे. त्यामुळे संघ काय म्हणतो आणि काँग्रेसची अवस्था काय आहे ह्याच्याबद्दल बोलण्यात पण नाही. काँग्रेसची अवस्था वाईट आहे. काँग्रेसचे लोक त्यांना अजून लाज असल्यामुळे, संकोच असल्यामुळे त्यांना वाटतं जाऊ दे ना, आपण आणीबाणीला कशाला डिफेंड करायचं, उगाच हुकुमशाही डिफेंड केल्यासारखं होईल. त्यामुळे ते मोकळेपणात बोलतात, मी बोलतो. पण एका बाजूला असं करत असताना ते म्हणतात की बघा तुम्ही ज्याला काँग्रेस ज्याला आरोप करते की मोदी हुकुमशाहाप्रमाणे वागतायत किंवा इथलं सरकार हुकुमशाहाप्रमाणे वागतंय त्यावेळेला ते आणीबाणी दाखवतात. पण त्याची तुलना होऊ शकत नाही ना. कशी होईल? 100 कार्यकर्ते आणि पत्रकार आता तुरुंगात आहेत, त्यांच्यावरती चार्जशीट नाहीये. प्रत्येक तुरुंगामध्ये कित्येक कार्यकर्ते, अगदी बिहारमध्ये, उत्तर प्रदेशात
हिंदू मुस्लिम प्रश्नावरून अटकेत टाकलेले आहेत, ही आणीबाणीच आहे. ही अघोषित आणीबाणी आहे. उलट इंदिरा गांधींची आणीबाणी राज्यघटनेच्या नियमानुसार आलेली आहे. मोदींची जी आणीबाणी आहे त्याला कोणताही आधार नाहीये. तो केवळ त्यांच्या दादागिरीवर चाललेला आहे. तुम्ही तर विरोधात बोलताय, कोणी तुम्हाला रोखत नाहीये. कोण मला रोखत नाही असं तुम्हाला वाटतंय? या मुलाखत संपल्यावर मला रोखणारच नाही तसं खात्री आहे तुम्हाला? अशी खात्री द्याल तर मला सही करून द्या, मला खात्री आहे म्हणून. अशी खात्री कोणाही बद्दल आता देऊ शकत नाही देशात आपण. केरळचा गेलेला पत्रकार अयोध्या आणि ते लखीमपूर कव्हर केला, त्याला 5 वर्ष तुरुंगात ठेवलं. चिदंबरम माजी गृहमंत्री 106 दिवस तुरुंगात, चार्जशीटच नाही. चार्जशीट नाही. असे चार्जशीट नसलेले किती लोक तुरुंगात ठेवतात? का तर देशाला धोका आहे. कसा देशाला धोका आहे? तर हे म्हणे मनी लॉन्ड्रिंग करतात, पाकिस्तानला मदत करतात. आता अशा प्रकारची चर्चा कधी मी 2012 पूर्वी ऐकलेली नाही, 14 पूर्वी पण 12 पूर्वी ऐकलेलं नाही की तुमचा मतभेद आहे त्यांच्याबरोबर तो पाकिस्तानात जा. अरे म्हणजे काय? पाकिस्तानात जा कशाला? माझा तुमच्याबरोबर मतभेद आहे म्हणून मी पाकिस्तानात जा. हे असल्या टाईपचे अत्यंत ल्युडिक्रस, रिडिक्युलस आणि चाइल्डिश अशा पद्धतीचा कॅम्पेन या मंडळींनी गेले कित्येक वर्ष चालवलेला आहे. दुर्दैवाने आज काही समाजातल्या एका वर्गाला ते पटतंय, पण ते खूप मोठ्या वर्गाला पटत नाही. कारण मोदींची मतदारांची संख्या ही 37% कधी गेलेली नाही, आणि ती सुद्धा एनडीए मिळून 37% फक्त. पहिल्यांदा तर 14 सालच्या निवडणुकीत त्यांना 31% मतं होती, नंतरच्या काळात 37% होती, पण ती सुद्धा बाकीच्या पक्षांच्या पाठिंब्यावर. म्हणजे त्यांना संबंध समाजाचा पाठिंबा आहे हेही खरं. आणि दुसरी गोष्ट, तामिळनाडूमध्ये, केरळमध्ये, आंध्रमध्ये, तेलंगणमध्ये, बंगालमध्ये कुठे भाजप? तिथे काँग्रेस पण नाहीये, पण भाजप पण नाहीये. निश्चितपणे समजून घेण्याचा प्रयत्न होता, कारण काँग्रेसमधले बरेचसे नेते नव्हे तर जवळपास 99% लोक जे आहेत ते आणीबाणीबद्दल संकोचपूर्ण परिस्थितीमध्ये असतात, ऑकवर्ड असतात बोलताना. त्यांना त्याचं आर्ग्युमेंट जे आहे ते नीटपणे मांडता येत नाही. आणि निश्चितपणे कुठल्याही पद्धतीनं दबाव तंत्र असेल किंवा आणीबाणी हेच त्याला योग्य शब्द आहे, पण अशा पद्धतीचा कुठलाही कृत्य जे असेल ते जस्टिफाय करता येत नाही. सर म्हणाले की ते अपरिहार्य होतं, त्या काळासाठी ते अपरिहार्य होतं, त्या काळामध्ये ते झालेलं आहे. पण आत्ता त्याकडे बोट करून ज्या गोष्टी घडवल्या जातात किंवा त्या गोष्टी ज्या होत आहेत त्या सुद्धा जस्टिफाय करता येत नाहीत. त्यामुळं ती गोष्ट त्याला घडली होती म्हणून आता जे घडतंय ते सगळं सुशेगाद आहे असंही म्हणता येत नाही. त्यामुळं लोकशाही मूल्यांची तपासणी करताना ती तर्कावरती आणि कसोटीवरती घासून घेतली पाहिजे, आणि तरच तुम्हाला त्याचा योग्य तो अर्थ जो आहे तो लावता येईल असं मला वाटतंय. केतकर सर, तुम्ही वेळ काढून मुंबई तकशी बोललात त्याबद्दल मनापासून आभार. मला असं वाटतं की बाकी कोणी नाही पण काँग्रेसच्या नेत्यांनी तरी कमीत कमी ही मुलाखत निश्चितपणे बघावी, म्हणजे त्यांच्यामध्ये थोडासा आत्मविश्वास येईल. तुम्हाला तुमचे काही प्रश्न मतं असतील तर तुम्ही निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.